तुम्हाला कधी असं वाटतं का, की सगळं छान सुरू असतानाही मनात काहीतरी सलतंय? लोकांमध्ये असतानाही एकटं वाटतंय, हसायला तर जमतंय, पण मनापासून आनंद मात्र होत नाहीये. कधी नात्यांमुळे, कधी शब्दांमुळे, कधी अपयशामुळे, तर कधी स्वतःच्याच अपेक्षांनी आपलं मन दुखावलं जातंय. तुम्हालाही असं होतंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि आज आपण बोलणार आहोत, मनाला दुखापत झाली असेल, तर त्यातून सावरायचं कसं? ह्या विषयावर. एखाद्या व्यक्तीला गाडी अपघात, गंभीर दुखापत, शारीरिक, लैंगिक किंवा मानसिक अत्याचार, भूकंप, पूर, आग, अचानक जवळच्या व्यक्ती गमावणे, लहानपणी अत्याचार किंवा दुर्लक्ष होणे, गंभीर आजाराचे निदान किंवा आयसीयूत राहण्याचा अनुभव यापैकी कशाचाही ट्रॉमा असू शकतो. पण खूप वाईट गोष्ट म्हणजे लोकांना बऱ्याचदा हे कळतच नाही की ते ट्रॉमा कॅरी करत आहेत. तर आता आपल्याला ट्रॉमा आहे हे नेमकं ओळखायचं कसं? थांबा, मी सांगते. ट्रॉमाची 3 टाईपची लक्षणं असतात बरं का. त्यामध्ये पहिलं म्हणजे मानसिक. चिडचिडेपणा म्हणजे सतत छोट्या-छोट्या गोष्टीवर रागवत राहणं, सतत चिडचिड करणं, डिप्रेशन असणं, एकाग्रता नसणं, सलग एकच गोष्ट करत राहण्याचा कंटाळा येणं, त्यानंतर भीती वाटत राहणं, जुन्या गोष्टी पुन्हा-पुन्हा आठवत राहणं, भांडण झालं की त्याच सगळ्या गोष्टी उकरून काढत राहणं, अपराधीपणाची भावना असणं, ही सगळी ट्रॉमाची मानसिक लक्षणं आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे शारीरिक लक्षणं. थकवा, डोकेदुखी, शोल्डर किंवा नेकमध्ये स्टिफनेस म्हणजे काय तर आपल्याला सतत कुठलं तरी ओझं घेऊन जातोय, सतत वजन आहे काहीतरी असं वाटत राहणं. शांत झोप न लागणं किंवा अचानक दचकून जाग येणं, मध्येच घामाघूम होणं, ही सगळी ट्रॉमाची शारीरिक लक्षणं आहेत. त्यानंतर तिसरं म्हणजे बिहेवियरमध्ये येणारे चेंजेस म्हणजे लोकांपासून लांब राहावंसं वाटणं, आवडत असलेल्या गोष्टी एकाएकी आवडण्याचं बंद होणं किंवा मग व्यसनाधीनता. ह्यापैकी कुठलीही लक्षणं जर तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील, तर ती लक्षणं इतर कसली नसून ही ट्रॉमाची लक्षणं आहेत. हे सगळ्यात आधी आपण समजून घेतलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, ह्यातून सावरायचं कसं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला ट्रॉमा आहे किंवा मला दुखापत झालेली आहे, माझ्या मनाला वाईट वाटलेलं आहे, हे ॲक्सेप्ट करणं. कारण जर तुम्ही इग्नोर करत गेलात, ती गोष्ट टाळत गेलात, ॲक्सेप्ट नाही केली, तर त्याने दुःख कमी होत नाही किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे हील होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करत नाही, की हो, ही गोष्ट मला होतीये किंवा ही गोष्ट मला वाटतेय, कारण हे अगदी नॉर्मल आहे. ट्रॉमा असणं किंवा त्यातून वाईट वाटणं, दुःख होणं, अँक्झायटी येणं, दिस इज नॉर्मल. समाजामध्ये या गोष्टीबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे सतत टोमणे मारले जातात किंवा ह्या गोष्टींना गृहीत धरलं जातं. पण आपण स्वतः तसं न करता किंवा सामाजिक अवेअरनेस नाही म्हणून कुठलीही गोष्ट इग्नोर न करता आपण ती सगळ्यात आधी ॲक्सेप्ट केली पाहिजे. त्याच सोबत आपण हीलिंगला म्हणजेच ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो हे समजून घेतलं पाहिजे. बघा हां, म्हणजे आता आपल्याला एखादी जखम झाली तर त्या जखमेवर तुम्ही औषध लावता, खोबरेल तेल लावता किंवा वेगवेगळे उपचार करता. पण ती जखम जितकी मोठी असेल तितकी ती भरायला वेळ घेते. मग त्यावर खपली धरते आणि मग ती हळूहळू भरत जाते. मग कालांतराने त्यावरचा डाग दिसेनासा होतो. तसंच अगदी मनाचं सुद्धा आहे. मनामध्ये एखादी जखम जर झाली आहे, तर ती सुद्धा फिजिकली झालेल्या जखमे इतकीच भरायला वेळ घेते. त्यामुळे पेशन्स ठेवा. स्वतःला वेळ द्या. काही वेळा लोक चुकीचे असतात, तर काही वेळा परिस्थिती चुकीची असते. त्यामुळे स्वतःवर अननेसेसरी गिल्ट घेऊ नये. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. हो, त्यामुळे अशा व्यक्तींपासून आपल्याला कसं जास्तीत जास्त दूर राहता येईल, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. एक लक्षात घ्या, की हीलिंगसाठी बाउंडरीज आखणं म्हणजे स्वार्थीपणा नाहीये, तर हे आपलं सेल्फ प्रोटेक्शन आहे. कारण बऱ्याचदा लांब राहणं, गोष्टींपासून, लोकांपासून, घटनांपासून लांब राहणं ह्याच्यापेक्षा छान औषध असू शकत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे बोलायला शिका. हो, बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका, रडा. आपले फ्रेंड्स, आपले पार्टनर किंवा एखादी विश्वासाची व्यक्ती त्यांच्याकडे गोष्टी शेअर करा. काय होतं, की शेअर केल्यानंतर मन हलकं व्हायला मदत होते.
पण ह्याचा नक्की विचार करा की शेअर करताना विश्वासातल्या एखाद्या व्यक्तीकडे गोष्टी शेअर करा. शक्यतो जर आपले आई-वडील किंवा आपले पार्टनर असतील तर जास्त बेटर. कारण काय, तर गोष्टी जास्त लोकांच्या डिस्कशनचा भाग न बनता आपल्यापुरता मर्यादित राहतात आणि त्याचा अननेसेसरी ताण आपल्यावर येत नाही. त्यामुळे विचारपूर्वक योग्य त्या व्यक्तीकडे व्यक्त व्हा. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवायला शिका. मला असं वाटतं की स्वतःसोबत वेळ घालवण्याचं महत्व किंवा आनंद अजून लोकांच्या लक्षातच आलेला नाहीये. बऱ्याचदा लोक म्हणतात की मला फ्रेंड्स कमी आहेत, रिलेटिव्हज कमी आहेत. बट इट्स ओके. कारण तुम्ही स्वतःचे सोबती व्हायला शिका. मला असं वाटतं की स्वतःसोबत वेळ घालवायला मिळणं ह्यासारखा दुसरा आनंद नाही. कारण त्यामध्ये आपल्याला मेडिटेशन करता येतं, एकटं वॉकला जाता येतं, जिम करता येतं, योगा करता येतो. आपल्याला हवी ती पुस्तकं वाचता येतात, चित्र काढू शकता तुम्ही, विणकाम, शिवणकाम जे काही तुम्हाला आवडत असेल त्या गोष्टी तुम्ही करू शकता. ह्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणाची मदत घेण्याची गरज लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या माइंड डायव्हर्ट करायला सुद्धा मदत करतात. ॲट दी सेम टाईम त्या आपल्याला हील करायला, आपल्याला स्वतःसोबत जगायला सुद्धा शिकवतात. 5वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. म्हणजे काय, तर दुसरा काय म्हणतो म्हणून आपण आपल्या गोष्टी बदलतो. म्हणजे एखाद्याने सांगितलं की ह्या कपड्यात तू छान दिसत नाहीयेस, पण आपल्याला मात्र ते कपडे खूप आवडलेले असतात. पण फक्त त्याने सांगितलं म्हणून आपण ते कपडे बदलतो किंवा एखाद्याने रिव्ह्यू दिला म्हणून आपण ती मूव्ही बघायला जात नाही. तर असं न करता स्वतःला जे वाटेल, स्वतःच्या मनाला जे काही वाटतंय ते करेक्ट आहे हे समजून घ्या आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. 95% वेळा तुम्ही बरोबरच असता आणि जोपर्यंत आपण एक्सप्लोर करत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही आणि आपण त्यातून शिकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्सेसवरून गोष्टी करण्याऐवजी किंवा ठरवण्याऐवजी स्वतः अनुभव घ्यायला शिका. एखाद्याने जर आपल्याला सांगितलं की अमुक एक व्यक्ती चांगली नाहीये, तर तुम्ही स्वतः त्या व्यक्तीचा अनुभव घेऊन बघा की खरंच ती व्यक्ती तशी आहे किंवा नाही. एखादी व्यक्ती, तिचा अनुभव कदाचित वेगळा असू शकेल तुमच्यापेक्षा किंवा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकेल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. मी प्रत्येक गोष्ट करू शकतो, मला जे वाटेल ते मी करू शकतो, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि ओव्हर थिंक करणं टाळा. कारण आपण ओव्हर थिंकिंगच्या चक्रामध्ये गुंतत जातो, अडकत जातो आणि त्यानंतर त्यातून बाहेर निघायला आपल्याला वाट सापडत नाही. आणि परिणामी काय होतं, तर आपल्याला आपल्या ठरवलेल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे एकतर स्वतःचं ध्येय असू द्या आणि शक्यतो दुसऱ्यांबद्दल डिस्कशन्स करणं किंवा अनहेल्दी डिस्कशन्स, गॉसिपिंग, चर्चा ह्यापासून स्वतःला जितकं लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. तोच वेळ क्रिएटिव्ह गोष्टी करण्यामध्ये उपयोगी आणा. कारण एकदाच जन्म मिळालाय आणि त्यामध्ये जर आपण अशाच गोष्टी करण्यात जर वेळ वाया घालवला, तर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी कदाचित करायच्या राहून जातील. त्यामुळे दुसऱ्यांचं डिस्कशन, दुसऱ्यांवर विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा, मेडिटेशन करा, पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन्स करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी अशाच आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ घेऊन यावं, तर ते डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा. कारण मला प्रचंड आवडतं गप्पा मारायला, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगायला. आम्ही फिरायला जातो, छान छान गोष्टी खातो, त्या तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतेच. पण अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला माझ्याकडून जाणून घ्यायच्या असतील, माझ्यासोबत गप्पा मारायच्या असतील, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे.